लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे स्तरावर सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून IPL क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आला असून त्यांच्याकडून तब्बल 4,50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 11 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवैध व्यवसायांविरुद्ध माहिती संकलन व कारवाई करण्यात येते। दरम्यान ITI कॉलेज निलंगा परिसरात गस्त घालत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की दादगी ते भंगार चिंचोली रोडवरील दादगी शिवारात काही इसम IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा जुगार चालवतात। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने छापा सायंकाळी सुमारे 4:15 सुमारास पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून खालील आरोपींना ताब्यात घेतला। लखन उर्फ बाबा महापू कांबळे वय वर्ष 29 राहणार मिलिंद नगर पेठ निलंगा जिल्हा लातूर। पवन दयानंद कांबळे वय वर्ष 26 राहणार मिलिंद नगर पेठ निलंगा जिल्हा लातूर। त्यांच्या अंगझडती दरम्यान आरोपींकडून क्रिकेट सट्टा जुगारासाठी वापरण्यात येणारे विविध कंपन्यांचे एकूण 6 मोबाईल फोन, सट्टा व्यवहार नोंदवण्यासाठी वापरलेले कागदपत्र, 1 बॉल पेन, होंडा ॲक्टिवा स्कूटर MH24 BF 7217 एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल विविध साहित्य जप्त करण्यात आलं। प्राथमिक चौकशीत आरोपींनी कबुली दिली आहे की ते IPL क्रिकेट सामन्यावर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लोकांकडून फोनद्वारे संपर्क साधून सट्टा स्वीकारत होते। सदर सट्टा व्यवहार मुंबई येथील रवी शेट नावाच्या बुकीसाठी चालवला जात होता। आरोपी रोजचा सट्टा व्हॉट्सअपद्वारे बुकीकडे पाठवत असत व त्याबद्दल त्यांना 10% कमिशन मिळत होतं। ही संपूर्ण कारवाई संगनमताने व आर्थिक फायद्यासाठी केली जात असल्याचं उघड झाला। सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सुरू आहे। तसंच या प्रकरणातील मुख्य बुकीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.